गमावे की कवि का धुला धुला आवे जावे व्यर्थ गमावे का कवि का धुला धुला कहेत कबीरा सुनवाई जादो क्यों भर में भुला परद्वाराचे सुख तुला ग काय सांगू सदनी परद्वाराचे सुख तुला ग काय सांगू सदनी अन परपुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी अन परपुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी परपुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी सुख तुला काय सांगू सदनी परपुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी परपुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी परपुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी बोधाच्या मग्नामध्ये बाई विभुल्य करू कर चित्त चैतन्यामध्ये पलंग टाकून हवा शिर विवेकाची पान सुपारी सत्व कातवर दयाच्या पेक्षा गुडगुडीचा माकूचा धूर 17 जे वेळी आणले भरून अन घडोघडी ग रंग करी तो साधन बहुभूषी रंग करी तो साधन बहुभूषी घडोघडी ग रंग करी तो साधन बहुभूषी परद्वाराचे सुख तुला ग काय सांगू सदनी परपुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी परपुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी परपुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी क्रोध बाधा भरतर की जाऊ देईना दारी अहंकारी शास्त्र होता का पूर्वीचा वैरी आशे कुटाळी ननांची जप्ती मधवरी कल्पना सासू तोंडवर रागे जात करी मद मत्सर मोहात वेळले होते गे सगळे गडली आणि इतक्याची जगा देऊनी के आले ब्रह्मरूप धरुनी सुख तुला मी काय सांगू सदनी परपुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी परपुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी परपुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी लक्षातून जाईना बाई बहिणी बीज सख्या भावाच्या गेले पलंगावर केवढे धारीद आऊट पिऊट ओलंताना दिसले घेऊन मुनीचे राज 16 मात्रा भवताली आणू हात नित्य बाजा बाज परब्रह्म बसले निज ध्यानी आघात रूप पाहून सगळ्याचे दंग झाले गमनी पुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी पुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी पुरुष भोगीला परंतु डाग नाही आजनी द्वाराचे सुख तुला काय सांगू सदनी पुरुष भोगीला
डाग नाही अजनी पुरुष भोगीला परंतु डाग नाही अजनी पुरुष भोगीला परंतु डाग नाही अजनी लाज सोडून निर्लज झाल्या मरू पाहता गेला संग पुरुषाशी दैत भाव निवला संचिता गेले रूपाशी रूप मिळून मोक्षाचा दाता वडगाव आमनी ठिकाण कवी आत्मज्ञानी पुरता दत्त सवताळ पर्सन गुरु भीमराव दत्त चरणी कवी गणपत आत्मज्ञानाची बिकट रामबाणी अन परपुरुष भोगीला परंतु डाग नाही अजनी परद्वाराचे सुख तुला मी काय सांगू सजनी परपुरुष भोगीला परंतु डाग नाही अजनी पुरुष भोगीला परंतु डाग नाही अजनी पुरुष भोगीला परंतु डाग नाही अजनी